कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अरे या सभागृहात आम्ही येतो कशाला? या सभागृहाची नोंद देशाच्या इतिहासात केली जाते आणि आपल्याला पक्षाचं काम म्हणून जर रेटणार असाल, मी आपल्याला संधी दिली। माईक चालू करा, माईक। हा सभापतींच्या अधिकाराला चॅलेंज करताय। सभापती महोदय, तुम्ही रोलिंग दिलेला आहे। कोंडीत घेणं हे योग्य नाहीये। आपल्या त्या पदाचा अवमान सभापती महोदय, पदाचा अपमान करता। आमचा अधिकार आहेच ना आमचा। म्हणून मी सांगितलं आपल्याला की आपण पोल मागताय की नाही मागताय, विचारणा केली आपल्याला। प्रवीण दरेकर। सभापती महोदय, आपल्या अनुमतीनं मी एक प्रस्ताव या ठिकाणी मांडतोय। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्यावर ही विधान परिषद पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्यावर ही विधान परिषद पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे। अनुकूल असतील त्यांनी नाही, तुम्हाला हरकत घेता येणार नाही। पोल आहे मागायचं की नाही एवढाच प्रश्न ठराव आला तर त्याच्यावरती सदस्याचं मत व्यक्त केलाचा अधिकार मला आहे। माझ्या अधिकारांची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून मी या विषयावरती बोलायला उभा आहे की प्रस्ताव असा आहे की अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत प्रस्ताव पारित झाला। नियम 93 ची सूचना आहे। अन्वये निवेदन करण्याच्या संदर्भामध्ये प्राप्त झालेल्या सूचना 11 आहेत। त्यावरती अनुक्रमांक नंबर 2, 5, 6, 7, 8, 9, 10। भाई जगताप, पॉइंट ऑफ प्रोसिजर। सभापती महोदय, त्याचे बोलतोय मी। पॉइंट ऑफ प्रोसिजर। सभापती महोदय, पॉइंट ऑफ प्रोसिजर या आयुधाचा वापर करून मी आपल्याकडे परवानगी मागली। आपण परवानगी दिल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो। सभापती महोदय, आपण या खुर्चीवर बसल्यापासून एक वेगळ्या प्रकारची शिस्त लावण्याचा आपण प्रयत्न करत आहात आणि आम्ही सगळे त्या गोष्टीला आनंदी आहोत। म्हणजे या वरच्या सभागृहाचा जो एक आब आहे, याच्या प्रथा परंपरा आहेत, त्या आपल्याला त्याचं संरक्षण करणं, अधिक वृद्धिंगत करणं हे आपलं सगळं काम आहे। काका, तुम्ही जरा गप्पच बसा। असं आहे की आता एक काल सुद्धा हा प्रस्ताव आला होता। सन्माननीय ज्येष्ठ सदस्य आणि माजी मंत्री यांनी हा प्रस्ताव मांडला होता आणि असं आहे की त्याच्या काही प्रोसेस आहेत। आपण लक्षात, आपल्याकडे सगळं सचिवालय आपल्याला पूर्णतः माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पूर्ण सचिवालय आहे। परंतु विरोधक समजा 4 जरी असले तरी त्यांना त्यांचे अधिकार आहेतच ना। त्यांचा बोलण्याचा अधिकार कसा काढून घेता येईल? आणि म्हणून आपल्याला माझी विनंती अशी आहे की जसं त्यांनी त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो ठराव अभिनंदनाचा किंवा त्यांच्यावर पूर्ण विश्वासाचा मांडला। परंतु हा आजचा ठराव नाही, कालच्या ठरावाच्या पार्श्वभूमीवरचा तो ठराव आहे। म्हणजे हा अविश्वासाचा ठराव हा अगोदरचा आहे, त्याची प्रोसेस झाली। काल आपण त्याच्यावर हे केलं, रुलिंग दिलं, वक्तव्य केलं। परंतु आज जेव्हा त्यांनी ह्याचा ठराव मांडला तेव्हा आम्ही पोल ओरडलो। त्यामुळे नाही उशिरा त्यांनी मांडलं, त्याच वेळेला आम्ही पोल केलं। अनिल परब साहेब उभं असताना त्यांनी मी पोल मागितलाय का नाही मागितलं एवढं बोललं, तेव्हा मला अगोदर भाषण करायचं, त्यावेळेस नंतरची प्रोसिजर वाचली। पण तुम्हाला आमचा अधिकार आहेच ना आमचा। म्हणून मी सांगितलं आपल्याला की आपण पोल मागताय की नाही मागताय, विचारणा केली आपल्याला। आम्ही केलं ना।
पक्षाचे नाहीच आहेत, म्हणूनच मी सरळ न वाचता आपल्या संदर्भामध्ये रुलिंग दिलेलं आहे आणि प्रस्ताव पारित झालेला आहे. माझी विनंती फक्त एवढी आहे, माझी विनंती एवढीच आहे की पोल हा वादाचा विषय बाजूला ठेवा, परंतु या बाबतीमध्ये आम्हाला आमचं मत व्यक्त करण्याची आपण संधी द्या. स्वतः परब साहेब आहेत, मला सुद्धा त्या बाबतीमध्ये माझी मत व्यक्त करायची आहेत की आम्हाला आमची मत व्यक्त करायला द्या. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे असं सुद्धा तुमचं ते पारित होईल. आम्हाला आमच्या अधिकारावर कधी घाला येता कामा नये, जरी आम्ही संख्येने कमी असलो तरी. हे आपल्याला हे पॉइंट, नाहीतर मग बसण्यात काय अर्थ नाही ना. तुम्ही चालवा ना, सगळं घेऊन जा, आम्ही बाहेर जातो सगळे. मला सांगा कुठल्या नियमाप्रमाणे अविश्वासाचा प्रस्ताव आणला? विश्वासाचा प्रस्ताव या पुस्तकामध्ये विश्वासदर्शक ठराव मांडा त्याच्यामध्ये सेक्शन 11 मध्ये मी रिव्हॉल्व प्रस्ताव दिलेला आहे. तुम्ही रिव्हॉल्व प्रस्ताव वाचताना काल तुम्ही जे जजमेंट दिले त्याच्यावरती मला बोलायचा अधिकार नाही. आज तुम्ही जो अध्यक्षांचा सभापती उपसभापतीवरती विश्वासदर्शक ठराव आणतात त्याच्यावर आम्हाला बोलायचा अधिकार नाही. अरे या सभागृहात आम्ही येतो कशाला? या सभागृहाची नोंद देशाच्या इतिहासात केली जाते. आपल्याला पक्षाचं काम म्हणून मी आपल्याला संधी दिली होती आणि संधी दिल्याच्या नंतर आपल्याला पोल हवाय का हे मागे सांगितलं होतं. आपण सांगितलं पोलच्या नंतर बघू, मी भाषण करणार आहे. त्यावेळेस मी प्रस्ताव तो वाचला आणि तो प्रस्ताव पारित केला. मला वाटतं मी जे दिलेलं रुलिंग आणि प्रस्ताव जो पारित केलाय. प्रसाद लाड बोला. सभापतीच्या अधिकाराला चॅलेंज होऊ शकत नाही. हे सभापतीचा अपमान आहे. हे माईक चालू करा, माईक. हा सभापतींच्या अधिकाराला चॅलेंज करतात. सभापती महोदय तुम्ही रुलिंग दिलेलं आहे. सभापती माईक चालू करा. सभापती महोदय तुमच्या अधिकाराला चॅलेंज करतायत. तुम्ही रुलिंग द्या. हे नाही होऊ शकत. सभापती महोदय हा प्रश्न आपल्या अधिकाराचा आहे आणि आपल्या अधिकारालाच त्या ठिकाणी चॅलेंज केलं जात आहे. मी प्रस्ताव मांडल्यानंतर माझं झाल्यावर बोला परब साहेब. सभापतीला कसं सभापती महोदय, सभापतींना अशा प्रकारे कोंडीत घेणं हे योग्य नाहीये. आपल्या त्या पदाचा अवमान सभापती महोदय, पदाचा अपमान सभापतीच्या पदाचा अवमान आहे. विश्वासदर्शक ठराव मांडणं माझा अधिकार आहे. त्या अधिकारानंतर सभापती महोदय आवाजी मतदानानं हा ठराव मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं तुमच्या अधिकाराला चॅलेंज करणं हे योग्य नाहीये सभापती महोदय, असं माझं म्हणणं आहे. सभागृहाची बैठक 15 मिनिटांसाठी स्थगित करीत आहे.